नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आम्ही चाललेलो आहोत अलिबागला. खूप दिवसांनी चाललोय असं मला वाटतंय. मागच्याच आठवड्यात गेलो होतो ना. अरे आता पावसाळा येऊन गेला ना 2 दिवस, त्यामुळे असं वाटते खूप दिवसांनी चाललोय. पण आता पाऊस कुठे थांबलाय म्हणून मी त्याला बोलून चला एक अलिबागला फेरी मारून येऊया. आणि थोडंफार सामान सुद्धा मला घ्यायचं आहे. तर प्रीताला कामावरून आणि लगेच रेडी झालो आणि चाललोय. पाऊस पडलेला नाहीये पण ढगा आलेली आहेत. रस्ता सुका झालेला आहे, जरा बरं वाटेल. आता नुसतं पाऊस पडत एकदम चिक 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 झालं होतं. आणि मेन म्हणजे छत्री पण नाही आणली. मी डायरेक्ट गाडीमध्ये बसलो, छत्री राहिली घरीच, असं झालं. पण मला मार्केटमध्ये पण जायचं आणि आज मला चप्पल बघायची आहे पावसाळ्याची वगैरे. बघूया, आता पावसाळा चालूच झाला आता समजायचं आहे ना. मग काय कधी पण येतो. मग माझ्याकडे पावसाळ्याची चप्पल नाही, बघूया अलिबाग मध्ये बघते. प्रीता सुद्धा बघायची आहे. आणि आज बघू शकता तुम्ही काहीतरी माझ्या गळ्यामध्ये नवीन आहे. हे बघा, सोन्याचं घातलेलं आहे मी. खूप दिवसांनी छोटं मंगळसूत्र घातलेलं आहे. प्रीत बोलतोय सगळं सोन्याचं करून ठेवलंय पण तू घालतच नाही. मी काय मग झालं, आपलं बोलणं काय झालं होतं की हा ते नकली जे मी घालते ना त्याच्याने म्हणजे मानेला असे काळे काळे डाग येतात. नकली आपण मंगळसूत्र घालतो ते आताच यायला लागले, आधी नव्हतं येत. तर मग मी आईला बोलत होते की बघ कसं मान अशी काळी वाटते माझी. तर मग आई बोलली सोन्याचे घाल. मग तर ह्याही लगेच ऐकलं सोन्याचे घाल. हा मग घालायलाच पाहिजे, एवढे करून ठेवलंय पण ही घालतच नाही अजिबात. मग काय, मग कपाटात खोललं आणि मग छोटं मंगळसूत्र घातलं. तर बघू शकताय त्याला काळे मणी सुद्धा लावलेले आहेत. म्हणजे आपण वडाची पूजा करतो त्यावेळेला आमच्या इथे हे काळे मणी घालतो. म्हणजे 7 वाहन असतात, त्या 7 वाहनांपैकी एक वाहन नवऱ्याचा असतो. त्या नवऱ्याच्या वाहनामध्ये ते काळे मणींनी असं ओवलेलं असतं दोऱ्यामध्ये. तो नवऱ्याच्या वाहनातला मंगळसूत्रामध्ये घालतात. गेल्या वर्षीचं अजून आहे तसंच, आता यावर्षी नवीन तर मंगळसूत्र घातलं. खूप दिवसांनी असं सोन्याचं काहीतरी घातलं तर मला असं वेगळं वेगळं वाटतंय. हे पण नवरा खुश, बायकोनी फायनली घातलं मंगळसूत्र, असं झालं ते. अरे ठीक आहे चल, खूप दिवस घातलं नव्हतं म्हणून मी घालते. कसं आहे ते आपण कसं मॅचिंग वगैरे घालतो ना. मला चला तर घालते. मान पण जरा माझी काळी काळी वाटत होती, मला नकली काढते बोलू, आता सोन्याचंच घालते. तर घातला आणि चला चाललो अलिबागला. आजच्या ब्लॉगला पुढे कंटिन्यू नक्की बघा. आज मी काय धमाल करणार आहोत. चालले अलिबागला. अलिबागला गेलं म्हणजे समुद्रकिनारी फेरी तर मारणारच ऑफकोर्स. चौपाटी सो लेट्स गो. कसं वाटतंय? पाणी नाही राहणार का याच्यात? पाणी राहणार है ना, पाणी राहील असं मला वाटते. पाणी राहणार ना. काय बोलतोस? थोडी सैल आहे पण त्याच्यामध्ये पाणी राहील असं मला वाटतंय. निळा कलर आहे, तो आहे काळा कलर त्याच्यामध्ये सेम. 6 नंबर हा एकदमच टाईड होईल. हा समोरून आहे तशी परफेक्ट 6 नंबर. हा थोडी समोरून अशी चपटली म्हणजे बोट. 7 नंबर जास्त सैल वाटतं. खूप दिवसांनी अशा आम्ही अलिबागच्या गल्लीमध्ये फिरतोय खरेदी करण्यासाठी. दाखवते, पहिले चालते मी जरा. खूप दिवसांनी म्हणजे मी जेव्हा कॉलेजला होते त्यावेळेला मी अशी फेरी मारायची इकडे पुस्तकं वगैरे घेण्यासाठी. स्टेशनरी किंवा काही टॉप वगैरे घ्यायचं असेल त्यावेळेला. का आधी मी ऑनलाईन शॉपिंग नव्हते का, त्यामुळे अलिबागवरून मोस्ट ऑफ टाईम मी खरेदी करायचे. पण आता खूप वर्षांनी मी आले त्यामुळे मला थोडंसं वेगळं वाटते पण छान वाटते. गाडी एका साईडला पार्क केलं आहे आणि आम्ही आता चालतोय. आता मला तिथे त्या दुकानामध्ये काय एवढी पसंत नाही पडली चप्पल. मग आता अलिबागमध्येच बाटाचं शॉप ओपन झालेलं आहे तर आम्ही तिकडे चाललोय बघायला. बघूया कसं कलेक्शन आलंय ते. प्रीत बोलते चालूया आज जर आलंय तर. चला चालते, गाड्या येत आहेत एका साईडून त्यामुळे माझं लक्ष नाही लागत आहे. तर अशा आहेत या छोट्या छोट्या गल्ल्या. इकडे प्रीत, अरे इकडे गाडी येते.
लेट्स गो. आणि हे इथे एक शॉप आहे ना मन मंदिरा म्हणून, तिथे कॉलेजला असताना यायचो. प्रीत मला शॉपिंग करून येते त्या दुकानातून 100%. नेहमी इथूनच आम्ही खरेदी करायचो आहे ना. आता किती वर्ष झाले मी आले ना या शॉपमध्ये. कपडे मिळतात फक्त थोडेसे कॉस्टली पण क्वालिटी चांगली आहे त्यांची आहे ना. मी नेहमी इथूनच कपडे खरेदी करायचे. डिझायनर टाईप सारखे आहे ना. प्रीत मला खरेदी करून द्यायचं त्यावेळेला. आणि हे आहे हनुमान मंदिर. चलो फिरतोय. आणि हे आहे डॉमिनोज. कोण नसतं का हल्ली? आहेत खाली वरती नाही आहेत. अजून आम्हाला चालायचं आहे सरळ, मग लेफ्ट घ्यायचं आहे की मग बाटाचं शॉप येईल. आणि आपण आलेलो आहोत बाटा शॉपमध्ये. जाऊया आतमध्ये, बघूया चप्पल मला आवडते का बाटामध्ये. हे तुला काहीतरी वेगळंच वाटते. नो सैल वाटते पण ही खूप मला नाही रे. तू काय बघतोस तुझ्यासाठी? चप्पल स्लीपर. मला नाही तेवढी आवडली ही. सैल वाटते मला. ह्यातलं पॅटर्न जे आता मी घातले त्यातलं आहे हे माझ्याकडे. त्यातलंच पॅटर्न आहे. फनी वाटते ते जरा मला. आहे मस्त पण अशा टाईप तर मी नाही घालत जास्त करून. हे एक आहे. तुला ह्यातलंच घ्यायचे आहेत का? अरे बघतोय मी, कधी घातलेत ना. तुला पण नाही कधी घातलं, मी पण नाही घातलं. ही तशीच आहे ना जी मी आता घातलेली आहे ती. तशीच असतात चप्पल पावसाळ्याची. डिझायनर चप्पलच असतात. पण ही जी आहे ती खूप छोटी आहे ब्रेक. हे बघ मोठी साईज त्याच्यामध्ये मला हे चांगलं वाटतं. एक काळ्यामध्येच आहे मला हा कलर. आहे चांगली. पुढे सरकतील चालता. ह्याच्यामध्ये गेल्या वर्षी घेतलेली मी यामधली. नको ब्लॅक मध्ये चांगली वाटते. ह्याच्यामध्ये मी काळीवाली घेतलेली ना. चकचकी आहे तिला. चकचकी निघणार ती. कसं वाटतंय हे? आहे ठीक. आणि मला चप्पल आवडलेली नाहीये. नाहीतर मला बघितलं आवडते पण पाहिजे पण कधी 4-5 दुकानं बघितली तरी पण मला आवडत नाही असं होतं. आज त्यातलाच दिवस होता. 4-5 दुकानं बघितली की मला काय आवडली नाही. जाऊ दे चल चप्पल तर कायच मला वाटत नाही मुहूर्त आहे चप्पल घेण्याचा. बोलू जाऊया चल बीचवर. पण नेमकाच पाऊस आलेला आहे आणि आमच्याकडे छत्री सुद्धा नाहीये. तर काय गाडीत बसूनच समुद्र बघायचंय की मला समजत नाहीये काय रे. बघूया आपण जाऊन उभे तर राहू. मला एक फेरी मारायची होती बीचवर. मला तर आलोय तर जरा फेरी मारूया. समुद्राच्या पाण्यामध्ये किंवा साईडला तरी अशी फेरी मारली ना की मला जाम बरं वाटतं. तो पाण्याचा आवाज आणि एकदम शांत वाटतं है ना. पण आता काय माहिती काय. आणि समुद्राच्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो है ना. फ्लिप कर. ओके चला. नवरा बोलते फ्लिप कर. आजूबाजूचा परिसर दाखव. आज सुद्धा आलो पोहोचलो. गर्दी आहे गर्दी. हे समुद्राचा पाऊस पडतोय का मला तर काहीच दिसत नाहीये. बघ काचेवर समज आपल्या पाणी पडलंय. हे आता राहू दे. चला आलो आपण अलिबाग बीच मेन बीच. गाडी लावूया. पाऊस थोडा वेळ थांब 15-20 मिनिटं. सावकाश गाडी येते. रिक्षावाले बाबा कसे घुसवतात मला प्रश्न पडतो कधी कधी. डायरेक्ट एकदम. हे काय प्रकार आहे. सावकाश इकडे मार.
इकडे आकाश थोडस मोकळं आहे पण इकडे सगळं भरलेलं आहे. गर्दी आहे गाडीला. गर्दी आहे तेच ना. आपण आता गाडी बसू आपण पार्किंगला ऍडजस्टमेंट प्रश्न निघतंय का काय माहिती, विचारावा लागेल त्यांना. नाही आत्ताच आले मग आपण फिरवाणी जाऊया. फेरी मारायची होती. फेरी मारायची ते पण गाडी लावायला जागा नाहीये मला. कुठे लावणार, इथे लागेल का? इथे पण लावलेली दिसाय. बस पुढे नेऊच नको, टर्न मारायला जागा नाही मिळणार तुला. बीचच्या जवळ गाडी लावायला आम्हाला जागा मिळाली नाही, मग आम्ही मैदानामध्ये गाडी लावली. मग इथे पाणी साचलेलं आहे, जरा कडेलाच लावलंय. चला आता चालत जाऊया. आज काय माहिती, आज जास्तच चालणं होते आपलं, गाडी असून सुद्धा. गाडी ठेवते कुठे आणि चालतोय कुठे. 10-15 मिनिटं आम्ही चालतोय असं झालंय. चला पाऊस थांब रे. आज कंटाळलीस ना, भाची घरी गेली तर मग ना. ओबी नाही तर आमचं घर एकदम शांत शांत झालंय. त्यामुळे चला चालायला जाऊया. असं काय नाही, आता परवापासून याची नाईट शिफ्ट चालू होईल, त्यामुळे मला बाहेर जाता येणार नाही म्हणून आज मला घेऊन आलाय. बाकी काय नाही, आज उद्या नंतर मग नाईट चालू होईल त्याची, बाकी काय नाही. सो लेट्स गो. आज तर मी काही बाहेरचं खाणार पण नाही, कारण का त्या माशा बघूनच मला असं वेगळं वाटतं. शेवपुरी पाणीपुरी बंद होता, पैसे वाचले. हवं ते शेवपुरी पाणीपुरी त्याच्या असं काय त्या माशा येतात ना, ते बघूनच मला वाटतंय. सो चला आता घरचं जेवण. तरी नारळ पाणी पिऊ शकते पण नको. वडापाव कुठे भेटला असतं तर चांगलं वाटलं असतं, पण इथे आजूबाजूला वडापाव नाहीये. पण इथे आजूबाजूला कुठे वडापाव नाहीये बीचच्या इथे. मला माहिती आहे ना, स्टँडवर जावं लागेल. तो एक हक्काचं दुकान आहे, तिथे मी खाऊ शकते. हायजेनिक आहे ते आणि समुद्र खवळलेला आहे. इथूनच जाऊया का? चला आम्ही आलो आणि गर्दी पण आहे खूप. लेट्स गो. तिकडे बघू शकताय तुम्ही, तिकडे पडतोय पाऊस. तिकडे आहे आपला अक्षी, नागाव, रेवदंडा त्या साईडला आहे. तिकडे पाऊस पडतोय, डोंगरावर दिसतोय बघा. इकडे पाऊस नाहीये सध्या, ढगं आलेले आहेत. आणि आता मला मक्का दिसला. आता सीझन चालू झालेला आहे, पावसाळ्यामध्ये मक्का बरं वाटतं, जरा गरम गरम खायला. रेता आहे आलेले, भैया देतात बनवून. मक्का घेतो आणि मग बीचवर जातो. पाऊस नाहीये, पटकन खातो. तसं पण पाऊस पडणार नाही, थोडासा रिमझिम आला होता पण आता गेला, तिकडे गेला मला असं वाटतंय. आता मक्का खातो जरा. मक्का पहिला पावसाळ्यातला पहिला मक्का खातोय ना, म्हणजे असं भाजूनच बोलतात ना त्याला. ते ह्याच्यावर कशावर तरी भाजतात ना, कोळशावर. म्हणजे टेस्ट मस्त येते. वरतून मस्त असं मीठ, मसाला आणि लिंब, एक नंबर लागतो. तर या मक्का घेते. उडते रे काहीतरी. दिवसाने अशी सूर्याची किरणं दिसतात मला, सोनेरी. छान वाटतंय. थोडे थोडे पावसाचे ढग आहेत. प्रीत बसला इकडे. जरा आम्ही गप्पा टप्पा करतोय. बीचवर आलोय तर हवा सुटले मस्त. खरेदी बाहेर आल्यावर काही ना काही खरेदी होणारच. काय रे, काय बघतोस? खाऊ? मी पण तेच बघते, पण काय घेऊ हा विचार करते. घेतले तर सगळं घरचंच सामान, पण बाहेर आल्यानंतर फक्त चान्स मिळतो आपल्याला. कुठे गेला? काय घेतोय? बिस्किट. मग मी आज हे घेतले जरा काहीतरी ड्रायफ्रुट्स. येणार आहेस? कोणता आहे तो? तो न्यूट्री चॉईस 199 आहे, 50 रुपीज डिस्काउंट. ओके घे. बिस्किट नाही घरात राहिले काय, तुलाच लागतो चहा सोबत. मी खातो.